हा आमच्या घरचा नित्यनियमच होता. संध्याकाळ झाली की तात्या आमच्याकडनं शुभं करोती, पाढे, पर्वचा सगळं म्हणून घ्यायचे आणि त्यानंतर दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची जोरदार घोकमपट्टी व्हायची. आणि त्यानंतर तात्यांच्या खर्ज आवाजात लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे ऐकू आलं की आमची आजी पानं वाढायला घ्यायची आणि त्यानंतर तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झालं की आम्ही घरातली सगळी लहान मुलं घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना खाली वाकून नमस्कार करायचो आणि मग जेवायला बसायचो. ही अशी आमची तिन्ही सांज जायची. कधी रात्र व्हायची आणि कधी डोळा लागून झोप लागायची हे समजायचं सुद्धा नाही. आणि मग एकदम ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. या गणपतीच्या स्तोत्राने जाग यायची. किती छान होते ते लहानपणीचे दिवस. आजही आजी आजोबा गाव आणि गावातला निवांतपणा खूप आठवतोय. खूप छान होते ते दिवस.